तुम्ही जीवनात अनमोल कधी बनाल? पाणी एकच आहे, पण ते कोणाच्या संगतीमध्ये जातं त्याच्यावरून त्याची किंमत ठरते. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो चिखलात सामावून जातो, ते पाणी पुन्हा दिसत नाही. पाण्याचा एक थेंब हातावर पडला तर चमचम चमकायला लागतो. पाण्याचा एक थेंब शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. पाणी जर दुधात मिसळलं तर त्याला दुधाचा भाव मिळतो. पाणी जर गुरुच्या चरणावर समर्पित झालं तर त्याचं तीर्थ होतं. पाणी जर देवाच्या मूर्तीवर शिवलिंगावर समर्पित झालं तर त्याचं महातीर्थ होतं. याच्यावरून आपल्या लक्षात येईल पाणी एकच आहे, पण ते कोणाच्या संगतीमध्ये जातं याच्यावरून त्याची किंमत ठरते. अगदी याच पद्धतीनं मानवी देहाचं सोनं करण्यासाठी, सुख मिळवण्यासाठी, मुक्तीचा मार्ग मिळवण्यासाठी संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कदा दुर्जनाची. आणि म्हणून साधू संतांची, सज्जनाची संगत लाभली तर या मनुष्य देहाचं सोनं होईल आणि आपण अनमोलही होणार, सुखही लाभणार आणि मुक्तीचा मार्गही मिळणार. म्हणून सतत साधू संत सज्जनांच्या संगतीत रहा. ओम नमः शिवाय. शिव के दास कभी न उदास.